विजय मेळाव्यातून राज आणि उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर देखील हल्लाबोल केला। जे बाळासाहेबांना जमलं नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवल्याचा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावलाय। दरम्यान यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानले, तर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। पाहूयात। जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील। ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं। जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवल्याचं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना खोचक टोला लगावला। राज ठाकरे नंतर उद्धव ठाकरेंनी देखील फडणवीसांवर टीका करण्याची संधी सोडली नाही। 20 वर्षांनंतर एकत्र येण्यावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांचा समाचार घेतला। आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। ठाकरे बंधूंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर फडणवीसांनी देखील ठाकरेंवर पलटवार केलाय। दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय दिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानतो असं फडणवीस म्हणाले, तर उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी टीकेची झोड उठवली। मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील। पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। ठाकरे बंधूंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजप नेते आक्रमक झाले। उद्धव ठाकरेंच्या पोटातलं ओठावर आल्याचं म्हणत दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय, तर उद्धव ठाकरे आम्हाला लांबून अफजल खान सारखे दिसतात अशी सडकून टीका नितेश राणेंनी केली आहे। नाही, यामागे शरद पवार साहेबांचीच आयडियोलॉजी किंवा त्यांच्या संगतीमुळे ते विचार त्यांच्यामध्ये भिनलेत आणि पंतांच्या बाबतीत त्यांची भूमिका आम्ही पाहिले। मनोहर पंत जोशी ज्या वेळेला शिवाजी पार्कच्या सभेत होते तेव्हा त्या पंतांना स्टेजवरनं खाली उतरवण्याचं काम, अवमानित करण्याचं काम कुणी केलं? त्याच्यामुळे ती असूया त्यांच्या पोटात होती, ती आज ओठावर आलेली। बाबा, कोणाची दोन कुटुंबे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे ना। तुम्हाला आपल्याला मला असं वाटतं अजून काही चांगली कामं दिवसभरातली असतील। आज खरं म्हटलं तर बरं वाटलं पाहिजे की एक कुटुंब जे काही वर्षापासून वेगळं झालेलं ते एकत्र झालेलं आहे। गळे मिळण्याचा कार्यक्रम झालेला, आता अंतरफाट विषय गेलेला आहे। म्हणून पहिलं अगर कुठे युबाटाचे लोक भेटली तर त्यांना विचारा, बाबा नवरा कोण नवरी कोण आहे, त्याला मला फोन करून सांगा। आम्हालाही लांबून उद्धव ठाकरे अफजल खानच दिसतो, तसाच आहे। ठाकरे बंधूंच्या या विजय मेळाव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील टीका केली आहे। मराठी माणसांना न्याय मिळाला म्हणून हा मेळावा नव्हता, तर ठाकरे बंधूंचा विजय मेळावा असल्याचा निशाणा त्यांनी साधला। तर आम्ही जय गुजरात म्हणून लोटांगण घालत नसल्याचं म्हणत अंधाऱ्यांकडून देखील पलटवार करण्यात आलाय। हा जो मेळावा आहे हा मराठी माणसाला जो न्याय मिळाला
त्याच्यासाठी काहीतरी मेळावा आहे असं मी ऐकलं होतं, परंतु या वक्तव्यातनं त्यांनी सिद्ध करून दिलं की हा राजकीय मेळावा होता. आधी आपल्या गिरेबानमध्ये काय झालंय ते बघा, आणि आम्ही तुमच्यासारखे लगेच जय गुजरात म्हणून कुर्निसात करणारे आणि लोटांगण घेणारे लोक नाही आहोत. आम्ही आमच्या पाठीला रबर नाही, कणा आहे. आम्ही ताठपणे उभे आहोत आणि हा ताठपणे आमचा कणा ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये दुरावा निर्माण झाला होता. दोन भाऊ कधी एकत्र येणार याची उत्सुकता दोन्ही पक्षांमधले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना होती. अनेकदा दोन्ही बंधूंना एकत्र आणण्यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले, मात्र तरीही बंधू भेट घडवून आणता आली नाही. मात्र अखेर ज्या मुद्द्यावरून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती त्याच मुद्द्यावरून दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं दिसलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.